राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशात कोणतीही खोट आणू नये। ऐतिहासिक दसरा चौकात मराठा समाज एकत्र येऊन म्हणून जरांगे पाटील यांचा केला अभिनंदन। लवकरात लवकर राज्य सरकारने टिकणार आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केली। मराठा योद्धा यांनी गेल्या 5 महिन्यापासून गरजवंत मराठ्यांचा विशेषतः कुणबी नोंदीच्या संदर्भात लढा चालू केला होता। संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगेची भूमिका, ती मराठा समाजाची भूमिका या भावनेनं हे आंदोलन लाखो लोक यामध्ये सहभागी झालेले होते। आज राज्य शासनानं एक अध्यादेश काढून मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यासह सर्वांना नोंदी देण्याचं मान्य केलेलं आहे। यामध्ये आपली अपेक्षा एवढी आहे की यामध्ये कुठल्या कायदेशीर अडचणी येऊ नयेत आणि सरसकटचा जो सगळ्या सोयऱ्याचा आहे यामध्ये कुठं कायदेशीर अडचणी येऊ नये। त्याचबरोबर जे आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, जो काही अध्यादेश काढला आहे त्यामध्ये राज्य शासनानं कुठलाही खोट आणता कामा नये। त्यामुळं आज पूर्ण आम्हाला यश मिळालं असं नाही आहे, कारण ज्यांच्या नोंदी या मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। त्यांच्यासाठी राज्य सरकारनं कुणबीच्या ज्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या देण्याचं मान्य केलेलं आहे। ही एक आजची जमेची बाजू आहे। त्यामुळं ही जी ओबीसी प्रमाणे फी द्यायची मागणी आहे ती पण योग्यरित्या मान्य करावी। आता राहिला प्रश्न सरसकट मराठ्यांच्या आरक्षणाचा, तो प्रश्न मात्र प्रलंबित आहे। ओबीसीमध्ये आता कुणबी गेलेले आहेत, त्यामुळं त्यांच्यासाठी राज्य शासनानं तातडीनं यामध्ये मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यावं आणि या अध्यादेशाचा मराठा समाज अभ्यास करत आहे। ज्या काही त्रुटी असतील त्या संदर्भात राज्य शासनानं लवकर निर्णय घ्यावा म्हणून आम्ही फारसा जल्लोष न करता जे काही त्रुटी आहेत कुठं राहता कामा नयेत यासाठी राज्य शासनाला सांगतो की परत आम्हाला मुंबईला यायला लावू नका।